नमस्कार मंडळी. तर तोच नाश्ता खाऊन तुम्हाला देखील कंटाळा आला आहे ना, तर आता आपण 1 कप पोह्यांपासून छान असा नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत. तर इथे मी 1 कप पोहे घेतलेले आहे. पोहे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित असं त्याच्यामध्ये कचरा वगैरे बघून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून 3 पाण्याने हे पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता इथे आता आपले पोहे हे धुवून झालेले आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून पोह्यांच्या किंचितसं पाणी येईल ह्या अंदाजाने पाणी टाकायचं. आणि आता आपल्याला हे पोहे 20 मिनिटांसाठी भिजत ठेवायचे आहेत. आता 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान असे पोहे सॉफ्ट झालेले आहे आणि त्याचा असा गोळा देखील तयार होत आहे. आता हे पोहे आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप मैदा टाकायचा आहे आणि अर्धा कप इतकं दही टाकायचं आहे. आता त्याच कपात मी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कप पाणी टाकायचं आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे. तर 1 कप पोह्यांसाठी आपण अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण पाणी टाकलेलं नाही आहे. आणि आता हे बॅटर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला फेटण्यासाठी हे सोपं पडेल. तर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी 3 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि याच्यामध्ये आता आपण अर्धा इंच आलं किसून टाकायचं आहे. आल्याने खूप छान अशी चव येते. आता याच्यामध्ये इथे मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक करून टाकलेल्या आहे. आणि आता आपल्याला 10 मिनिटांसाठी हे मिश्रण ह्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. तर फेटताना आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे, जेणेकरून आपलं पीठ हे हलकं होईल आणि आपले पोह्यांचे भजे किंवा पकोडे हे आतून छान असे हलके फुलके होतील. तर सुरुवातीला आपण जेव्हा मिक्सरमधून हे मिश्रण काढलं तेव्हा ते घट्ट दिसत होतं. तर आता 10 मिनिटे होत आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता खूपच असं पातळ देखील झालेलं नाही आहे आणि खूप घट्ट देखील नाही आहे. तर आपल्याला व्यवस्थित असे तेलामध्ये भजे सोडता येईल अशा पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता इथे मी 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण 4 ते 5 कढीपत्त्याची पाने बारीक कापून घ्यायची आहेत. याने खूप छान अशी चव येते. आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझ्यापासून रेकॉर्ड करण्याचं राहून गेलेलं आहे. आणि आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया. तेल गरम झाले की याच्यामध्ये ह्या पद्धतीने आपण जसे भजे तेलामध्ये सोडतो त्या पद्धतीने आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता छान असा कलर आलेला आहे आणि चवीला देखील अप्रतिम असे आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.